महाराष्ट्रीयन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे मैत्रिणींनो. आज आपण बनवणार आहोत फ्लॉवरची भाजी. तर चला आपण चालू करूयात कशा पद्धतीने आपल्याला बनवायचं आहे. तर मी एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला मीठ आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे. आणि ह्या पाण्यामध्ये आपल्याला हा गोबी 5 मिनिटासाठी उकळून घ्यायचा आहे. तर याला एक उकळी आलेली आहे. तर आपण गॅस बंद करणार आहोत आणि याचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे पाणी नितळेपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूयात. तर मैत्रिणींनो, गोबीमधलं पाणी नितळलेलं आहे. तर आपण याचा मसाला तयार करूयात. तर पहा, मसाल्यासाठी आपण काय घेतले, मीठ आणि हळद हे प्रमाणातच वापरा, कारण मीठ आणि हळद आपण पाण्यात टाकलेलं आहे. मी फक्त मीठ घेतले, हळद घेतलेली नाही. मीठ, लाल तिखट, परत आपलं भाजलेलं बेसन आहे 1 चम्मच, गरम मसाला आहे, धने पावडर आहे आणि जिरे पावडर आहे. तर आपल्याला हा सर्व मसाला एका बाउलमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. यामध्ये मी हळद टाकत नाही आणि यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. हे आपल्याला पेस्ट टाईप करून घ्यायचे. तर हा मसाला आपला तयार झालेला आहे. यामध्ये आपल्याला हा गोबी टाकून घ्यायचा आहे आणि सर्व मसाला व्यवस्थित आपण याला लावून घेणार आहोत. तर हे आपण सर्व व्यवस्थित मिक्स करूयात. गोबीला हा आपण मसाला लावून घेतलेला आहे. फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे जिरे, मोहरी, कोथिंबीर, लसूण आणि थोडासा कढीपत्ता घेतला आहे. आपण तेल तापत ठेवलेलं आहे. यामध्ये थोडीशी जिरे आणि मोहरी टाकून घेऊयात. जिरे मोहरी तडतडते त्यामध्ये आपण लसूण टाकून घेऊया आणि थोडासा कढीपत्ता. हे थोडंसं लालसर झालं की आपण मसाला लावलेली गोबी टाकूयात. तर आपण यामध्ये गोबी टाकून घेऊयात. यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत. आणि हे आपल्याला वरती टाकून घ्यायचं आहे. आणि यावरती आपण 5 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहोत. 5 मिनिट झालेली आहेत मैत्रिणींनो. तर आपण पाहूया. तर आपण आधी भाजी उकळून घेतल्यामुळे याला वेळ नाही लागत बनायला. तर यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊयात.
तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपली मसाला गोबी ही तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही मसाला गोबी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.